नमस्कार. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो किंवा मुलांचा टिफिन असो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अगदी खमंग, खुसखुशीत असे पदार्थ आवडतात. तर आज आपण अगदी खुसखुशीत, कुरकुरीत असा हा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा पदार्थ तयार होतो. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. इथे मी एक बटाटा घेतलेला आहे सालं काढून. त्याच्यानंतर गाजरचा वापर करणार आहोत. हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या आणि दुधी भोपळा घेतलेला आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्याच्यानंतर इथे आपण किसणीवर किसून घेणार आहोत. तर इथे आपण मीडियम साईजची जी किसणी असते त्याचा वापर केलेला आहे, म्हणजे भाज्या व्यवस्थित अशा शिजल्या जातात. तर इथे आपण दुधी भोपळ्याची सालं न काढता, कवळा दुधी आहे त्याच्यामुळे आपण सालासकटच इथे किसून घेतलेला आहे. इथे आपण बटाट्याची सालं काढून पाण्यामध्ये ठेवलेला तो बटाटा आपण इथे आता किसून घेणार आहोत. भाज्या खायला जास्त आवडत नसतील तर अशा पद्धतीने हा नाश्त्याचा एकदा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपण किसणीवर 4 ते 5 लसूण पाकळ्या किसून घेणार आहोत. इथे तुम्ही लसूण जर ठेचून घेतलात तरीसुद्धा चालेल. इथे आपण किसणीवर किसून घेणार आहोत. एका मोठ्या बाउलमध्ये आपण आता सर्व भाज्या काढून घेणार आहोत. इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. लहान मुलं जर हा पदार्थ खाणार असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्यांचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल. इथे थोडीशी मिरची पावडरचा वापर केला तरीसुद्धा चालेल. इथे आपण 1 चमचा ओवा हातावर चोळून घेणार आहोत, म्हणजे छान असा स्वाद येतो. पावडर मसाल्यांमध्ये इथे आपण पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेला 1 कांदा, 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. भाज्यांमध्ये आता सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. हातानेच अशा पद्धतीने सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. इथे आपण सुरुवातीलाच मिठाचा वापर केल्यामुळे भाज्या थोड्याशा नरम होतात आणि शिजायला मदत होते. तर इथे आपण आता व्यवस्थित असे सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत. इथे आपण आता 1 वाटीभर बेसन पिठाचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर बेसन पीठ आवडत नसेल तर तुम्ही इथे मुगाच्या डाळीच्या पिठाचा वापरसुद्धा करू शकता. इथे आपण 3 ते 4 चमचे तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत. इथे सुरुवातीला पाण्याचा वापर न करता भाज्यांमध्ये व्यवस्थित असं हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे, कारण भाज्यांमध्ये थोडासा ओलसरपणा असतो. त्याच्याप्रमाणे आपल्याला थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे. इथे आवश्यकता वाटली तरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. इथे मिश्रण साधारण घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं अगदी पाण्याचा वापर करायचा आहे. थोडं थोडं पाण्याचा वापर करून व्यवस्थित असं पातळ असं मिश्रण तयार करून घेणार आहोत. इथे आपण तव्यावर हे मिश्रण पसरवता येईल इतपत आपल्याला हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्टसुद्धा करायचं नाही आहे. आता मिश्रण छान तयार करून झालेलं आहे. आपण फ्रायपॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत आणि तेलावर हे मिश्रण व्यवस्थित असं पसरून घेणार आहोत. इथे तुम्ही छोटे मोठे असे हे पोळी तयार करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मिश्रण पातळ किंवा जाड अशा पद्धतीने पोळी तयार करून घेऊ शकता. इथे मी साधारण थोडंसं जाड ठेवणार आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे पोळी व्यवस्थित अशी एक बाजू छान तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला दोन्ही बाजूने छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. बनवताना दोन्ही बाजूने छान व्यवस्थित अशी दाबून घ्यायची, म्हणजे खमंग आणि खुसखुशीत अशी ही पोळी तयार होते. सर्व मिश्रणाच्या पोळ्या आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही मिक्स भाज्यांची पोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. ही पोळी तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकता. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.